असं एक सुगंधित व्यक्तिमत्व, मी त्याला कायम मानायचो, तुम खुशबू के सौदागर हो. तो सुगंध सुद्धा विकायचा, जे कोणाला जमत नाही ते त्यांनी विकलं. आणि मला असं कायम वाटत राहतं राजूकडे बघितल्यानंतर, हा माणूस आहे ना इथे येऊन नाक अटकून पडलाय. त्याचं व्यवसाय करण्याचं जे कौशल्य आहे ते जर त्यांनी वापरलं असतं बाहेर, तर फार मोठ्या मोठ्या हॉटेल्स त्यांनी निर्माण केले असते असं वाटत राहतं. हा कदाचित साऊथ इंडियामध्ये गेला असता तर हिरो म्हणून शोभला असता. आपण त्याचं व्यक्तिमत्व बघा, त्यावेळेला साऊथच्या पिक्चरचं एवढं बोलबाला नव्हता, परंतु तरी मी बऱ्याचदा म्हणायचो की जर तू तिकडे गेला असा तर रजनीकांतचं जसं भाग्य चमकलं ना, तसं राजूचं सुद्धा चमकलं असतं. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, किरकोळ गोष्टी, त्यांनी चहा केला आणि त्यांनी पोहे केले, याच्यामध्ये मी वेळ घालवणार नाही. परंतु व्यवसाय आणि नोकरी या दोन गोष्टी या व्यक्तिमत्वाने ज्या सांभाळलेल्या आहेत, त्याचा फरक आपल्याला लक्षात आणून दिलेला आहे. मित्रांनो, एक गोष्ट मी आपल्याला थोडक्यात सांगतो आणि माझं मनोगत संपवतो. एक तरुण BSc BEd झालेला एका शाळेमध्ये नोकरीला लागतो शिक्षक म्हणून. 2-3 हजार विद्यार्थी असलेली शाळा, आणि त्या शाळेच्या गेटवरती एक गरीब मुलगा 1 रुपयाचे समोसे विकायला सुरुवात करतो. मधल्या सुट्टीमध्ये तो 1-1 रुपयाचे समोसे विकत असतो आणि शिक्षक नोकरीला सुरुवात करतो, तो शिकवत असतो. दरम्यानच्या काळात 5 वर्ष 10 वर्ष होतात. समोश्यामध्ये बऱ्यापैकी नफा मिळायला लागतो. मग तो हळूहळू समोश्याबरोबर इतर गोष्टी ठेवायला लागतो आणि हळूहळू त्या गेटच्या समोरच एक छोटी टपरी टाकतो. टपरी टाकल्यानंतर टपरीमध्ये अजून व्यवसाय वाढतो. मग तो स्वतःचा एक गाळा घेतो आणि गाळा घेतल्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये एक छोटस हॉटेल सुरू करतो. इकडे मात्र शिक्षकही हळूहळू सिनियर होत जातो, पर्यवेक्षक होतो, उपप्राचार्य होतो आणि प्राचार्यही होतो. 25-30 वर्षाचा कालावधी जातो. ही गोष्ट पूर्णपणे काल्पनिक आहे. योगायोगाने कोणाचा संबंध जुळत असल्यास तसं समजू नये. आता मला सुचली म्हणून सांगतो डॉक्टर साहेब. हळूहळू त्याची तिकडे डेव्हलपमेंट होते, इकडे शिक्षकही प्राचार्य होतो. आणि वयाच्या 58व्या वर्षी जेव्हा शिक्षक निवृत्त व्हायला लागतो, त्यावेळेला तो समोसे विकणारा माणूस मुलगा, जो आता 3 हॉटेलचा मालक झालेला असतो, तो त्या निवृत्तीच्या कार्यक्रमाला येतो. दोघं गप्पा मारतात. हा जो शिक्षक प्राचार्य झालेला असतो हा अत्यंत हुशार तज्ञ असतो आणि ज्यांनी व्यवसाय केलेला असतो त्याच्याकडे मात्र उच्च शिक्षणाची पदवी बिदवी नसते. परंतु जेव्हा ते निवृत्त होतात, निवृत्त होत असताना ते त्या मुलाला, हॉटेल मालकाला बोलवून घेतात. सांगतात की मित्रा, तू माझ्यापेक्षा जास्त हुशार निघालास, तू माझ्यापेक्षा जास्त यशस्वी झालास. तो म्हटला कसं काय सर, तुमच्या इतकं मी शिकलो नाही. म्हणजे तू जो व्यवसाय निवडला ना, त्या व्यवसायाने तू आज 2-3 हॉटेलचा मालक आहे. मी मात्र आता निवृत्त झालो का या खुर्चीवरचा सुद्धा माझा हक्क राहणार नाही. तू त्या तुझ्या हॉटेलच्या गल्ल्यावरती तुझ्या मुलाला बसवू शकतो, माझ्या मुलाला मी या खुर्चीवर बसवू शकत नाही. आणि म्हणून व्यवसाय हा फार महत्वाचा असतो. हे राजूच्या व्यक्तिमत्वावरनं आम्हाला पटत गेलं आणि आम्हाला वाटायला लागलं की आपण नाक गुंतून पडलो इथं. परंतु ते कसं असतं की माकड पकडणारे जे लोक असतात ना, ते काचेच्या एका बरणीमध्ये शेंगा ठेवतात आणि ती बरणी झाडावर बांधून ठेवतात. ते बरणीचं तोंड छोटं असतं. मग माकड येतं आणि हातमध्ये घालत आणि त्या शेंगा धरून घेतो आणि शेंगा धरल्यावरती त्याचा हात बाहेर निघत नाही आणि ते अटकून पडतं. माकड धरणारे धरून जातात. त्याला स्वतंत्र व्हायचं असेल तर त्यांनी शेंगा सोडल्या पाहिजे. सोडल्या तर हात बाहेर येईल, परंतु शेंगा सुटत नाही आणि ते अटकून पडतं. तसं आम्ही नोकरीच्या शेंगा पकडून ठेवल्या, नंतर आमच्याच्याने त्या सुटल्या नाही आणि आम्ही अटकून पडलो. मी राजू येसूरकरांना, ज्यांनी या पुरुषोत्तमच्या आरंभामध्ये एक सूर निर्माण केला, या व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहे. पुढचं आता ते व्यावसायिक असल्यामुळे त्यांनी त्याच्या मुलांच्या याच्यासाठी राजराजेश्वरी निर्माण केला, अजून काय राज्य निर्माण करेल. आणि पूर्ण वेळ जर तो या व्यवसायात राहिला असता तर
कदाचित गेटवे सारख्या एखाद्या हॉटेलला आपल्याला जायला लागला असतं. परंतु तरीही अजून वेळ गेलेली नाहीये राजू, आणि आत्ताही सुरू केलं तर आम्ही सगळे पहिलं गिराईक म्हणून तुझ्याकडे येऊ. मी खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी. राजू सारखा नम्र, राजू सारखा डिवोटेड, राजू सारखा एक चांगला मित्र, तो सेवक आहे की कोणी हे असण्यापेक्षा तो अत्यंत चांगला माणूस आहे आणि व्यवसायाचं मर्म कळालेला माणूस आहे. नोकरी करत असताना त्यांनी या सगळ्या ज्या कसरती केल्या त्याला खरंच सल्यूट माझ्याकडनं. आणि मी राजू येसोळकरांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या संघटनेच्या वतीने देतो, चव्हाण परिवाराच्या वतीने देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नोकरी नोकरी करणाऱ्यापुरती मर्यादित असते, व्यवसाय मात्र अनेक पिढ्यांशी संबंधित असतो. चव्हाण सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपलं मनोगत या